यशवंतरावजी आभाळे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवाजीराजे, सर्व सन्माननीय व्यासपीठ, मी व्यासपीठाची सर्व बसलेल्यांची दिलगिरी व्यक्त करतो का वेळ खूप झालेला आहे. मी सांगितलं होतं 1 वाजता आपल्याला ही सभा या ठिकाणी आवरायची आहे, परंतु काही भाषणांमुळं थोडाफार विलंब झाला आहे. त्याकरता दिलगिरी व्यक्त करून खऱ्या अर्थाने व्यासपीठावरील सर्व मान्यवरांची दिलगिरी व्यक्त करतो. व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, समोर बसलेले या ठिकाणी उपस्थित वडीलधारी मंडळी, माता भगिनी, तरुण मित्रांनो, या खऱ्या अर्थाने आपण पाहत असाल का उद्याच्या होऊ घातलेल्या 13 तारखेला या ठिकाणी आपण मतदान करणार आहोत आणि हे मतदान करत असताना काय, कशा पद्धतीने, कुठले धोरण घेतले पाहिजेत याविषयी या ठिकाणी चर्चा होणार आहे. अगोदरच्या वक्त्यांनी सांगितल्यात तर त्याच पद्धतीने मी काही ते परत त्या गोष्टी उच्चार करणार नाही. आणि या ठिकाणी जसा नियम सर्वांना दिला होता 3 मिनिटाचा, तोच 3 मिनिटाचा मलाही नियम या ठिकाणी पाळून मी तेवढंच बोलणार आहे. मी हे जरूर या ठिकाणी सांगणार आहे. आज आपण पाहत असाल का देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि हे वातावरण तयार होत असताना त्या वातावरणामध्ये या ठिकाणी एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी निघालेला आहे. समोरची जी इंडिया आघाडी आहे, ही इंडिया आघाडी या ठिकाणी सांगते, जो काळू महाराजांनी मुद्दा घेतला होता का आदिवासी समाजाचं आरक्षण या ठिकाणी भारतीय जनता पक्ष घालवणार आहे. हे जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने आपण बघतो की बरेचसे मुद्दे आणलेले आहेत, परंतु या मुद्द्यांना बाजूला ठेवतो कारण की अतिशय थोडा वेळ घेणार आहे. आत्तापर्यंतच्या ज्या काही घटना दुरुस्त्या असतील किंवा घटनांमध्ये बदल असतील, हे सर्वात जास्त कोणाच्या कालखंडात झाले असतील तर हे झालेले कालखंड हे फक्त काँग्रेसच्या कालखंडात या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला भेटतात. त्यानंतर आपण बघतो का जर या ठिकाणी एखाद्या राज्यातलं घटनेच्या बाहेर जाऊन एखादं सरकार घालवायचं असेल तर कोणाच्या कालखंडात झालेत तर हे या ठिकाणी काँग्रेसच्या कालखंडात ह्या गोष्टी सर्वाधिक झालेल्या आपल्याला पाहायला भेटते. या उलट देशामध्ये या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलेलं असेल, कोणी या ठिकाणी सांगावं का मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर एखाद्या राज्याचं सरकार बरखास्त झालंय, हे समोरच्या विद्वानांना विचारू इच्छितो, त्यांनी देखील सांगावं. घटना कोण मोडतंय हे यावरून खऱ्या अर्थाने सिद्ध होताना आपल्याला पाहायला भेटतंय. ज्यावेळेस या ठिकाणी आजचा मुद्दा जो आहे तो मुद्दा या ठिकाणी एवढाच आहे, देव, देश आणि धर्मासाठी जो माणूस खऱ्या अर्थाने या ठिकाणी देशाला पुढे न्यायला निघालेले आहेत ते आदरणीय मोदी साहेब. त्या मोदी साहेबांना साथ करण्यासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. आपण या ठिकाणी बसलेली सर्व मंडळी शेतकरी आहोत. शेतकरी मंडळी या ठिकाणी गहू पेरतो, त्याचबरोबर या ठिकाणी तांदूळ लावतो, भात लावतो. भात लावल्यानंतर कापणी कापल्यानंतर ज्यावेळेस आपण या ठिकाणी पाहतो का एखादी गव्हाची उंबी बाजूला जर पडलेली असेल तर ती गव्हाची उंबी उचलतो आणि उचलून काय करतो, पुन्हा एकदा या ठिकाणी आपण ती गव्हाची उंबी मळायला या ठिकाणी घेतो. भाताचंही तेच पाहतो. भाताचा चूड जर पाण्यात भिजलेला असेल तर तो चूड आपण या ठिकाणी उचलतो, उन्हात वाळवतो आणि मग या ठिकाणी झोडून ते भात या ठिकाणी तांदूळामध्ये बदलण्याकरता या ठिकाणी काम करत असतो. का त्या मागचं उद्दिष्ट आहे, प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी कळतंय का पेरलेला प्रत्येक दाणा, त्याच्यापासून उगवणारे हजारो धान्य आणि हजारो धान्यांपैकी एखादा अन्नाचा कण हा या ठिकाणी वाया जाऊ नये, हे जर शेतकऱ्याला कळत असेल तर मी तुम्हाला या ठिकाणी आज या ठिकाणी विचारू इच्छितो का जर या ठिकाणी आपण या प्रत्येक शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्नधान्य, प्रत्येक दाण्याचा विचार करतो का हे दाणं खराब जाऊ नये. कांद्याच्या बाबतीत आपण पाहिलं तर एखादा कांदा जर खराब निघाला तर तो आपण चाळून बाजूला करतो. का करतो का त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याकडे असलेल्या धान्याची नाश होऊ नये या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी देशामधलं मत या ठिकाणी मतदान करायचं आहे 13 तारखेला आणि देशाचा पंतप्रधान ठरवायचं आहे, देशाचे धोरणं ठरवायचे आहेत. आणि मग देशाचे धोरणं ठरवत असताना आपण याला या ठिकाणी विचारू इच्छितो, देशात सरकार कोणाचं येणार आहे? देशात सरकार कोणाचं येणार आहे? नरेंद्र मोदींचं सरकार येणार असेल तर आज आपल्या भारतामध्ये असलेलं जे काही मतदान जे या ठिकाणी आपण बघतो का आता या ठिकाणी अनेक गावांचे सप्ते आहेत, सप्त्यांमध्ये पाहिलं असेल प्रत्येक गावातील माणसं या ठिकाणी येतात. आल्यानंतर कुणी पंगत घालतं,
प्रत्येकाला यथायोग्य दान देता येईल त्या पद्धतीने दान देतात. आणि मग हे देत असताना त्या मागचं उद्दिष्ट असतं का कुठेतरी आपल्याकडचं जे घरातलं असलेलं अन्नधान्य असेल, पैसा अडका असेल का, जे ज्या पद्धतीने ज्याला ऐपत असेल त्या ऐपतीप्रमाणे प्रत्येक माणूस सत्पात्रात गेलं पाहिजे, देवाच्या चरणी लागलं पाहिजे, या उद्देशाने खऱ्या अर्थाने काम करत असतो. मग सरळ अर्थाने या ठिकाणी हा देशाच्या पंतप्रधान निवडण्याचा अधिकार आणि हे मतदान आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. हे मतदान देत असताना सत्कारणी लागावं या उद्देशाने खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो का उद्याच्या 13 तारखेला धनुष्यबाणावरती आपलं या ठिकाणी माननीय खासदार लोखंडे साहेब या ठिकाणी उभे आहेत. या लोखंडे साहेबांना या ठिकाणी करावं एवढं करता आपण सर्वजण जमलेलो आहोत. आज या ठिकाणी आपण पाहतोय का अनेक मुद्दे आहेत देशामध्ये. एम्स किती तयार झाले तर 2014 पूर्वी जर पाहिलं तर 8 एम्स होते. त्या 8 एम्स पैकी आज जर 2024ची संख्या जर पाहिली तर ती जवळपास 23च्या वरती एम्सची संख्या झालेली आहे. IIT जर पाहिली पूर्वीच्या कालखंडात 16 होती, ती 23 वर गेलेली आहे. असे अनेक जे आहेत वैद्यकीय महाविद्यालय जे होते पूर्वीच्या कालखंडामध्ये आपण पाहायचो का एखाद्याला वैद्यकीय वैद्यकीय शिक्षा घ्यायची असेल, शिक्षण घ्यायचं असेल तर केवळ 641 वैद्यकीय महाविद्यालय होते. आता त्यांची संख्या 1341 झालेली. ही कधी झाली? ही फक्त मोदी साहेबांच्या कालखंडात झालेली आहे. ज्याच्यामुळे योग्य पद्धतीचं शिक्षण केलं पाहिजेत, चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी गुणवत्तेचे विद्यार्थी घडले पाहिजेत, पुढचा नागरिक सज्ञान झाला पाहिजे, चांगल्या पद्धतीचे गुणवत्तेचे या ठिकाणी ज्ञान आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीपासून रस्ते असतील, विमानतळांची संख्या देखील ज्यावेळेस पाहतो ती पूर्वी 74 होती, ती 149 वर जाऊन पाहिलेली. या ठिकाणी मेट्रोचं जे काम आहे ते अनेक शहरांमध्ये मेट्रोचं काम या ठिकाणी पुढे गेलेलं पाहायला भेटतंय. अनेक मुद्दे आहेत. मी म्हटलं तसं शेवटच्या मुद्द्याला या ठिकाणी सांगू इच्छितो का आपण पाहत असाल अपंग बांधव आहेत. या अपंग बांधवांसाठी देखील माननीय मोदी साहेबांनी मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी गोरगरीब माणसांना या ठिकाणी योजना या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जो या ठिकाणी 1000वरचा मानधन होतं ते 1500 रुपयापर्यंत करून दिलं. त्याचबरोबर दिव्यांग केंद्रांना या ठिकाणी घरकुलाच्या योजना असतील, या घरकुलाच्या योजना लागू केल्या. त्याचबरोबर या ठिकाणी अनेक योजना आहेत. या योजना खऱ्या अर्थाने संजय गांधी निराधार असेल, वृद्धापकाळ असेल, या सर्व श्रावणबाळ असेल, यांची पेन्शन वाढ खऱ्या अर्थाने मोदी साहेबांच्या कालखंडात झालेली आपल्याला या ठिकाणी आवाजून या निमित्ताने आपण सर्व बूथ लेवलचे कार्यकर्ते मंडळी आहेत, आपण या गावापर्यंत लोकांपर्यंत या योजना पोहोचवण्यासाठी आजचा या ठिकाणी नियम झाला पाहिजेत. आज आपण पाहत असाल का देशाचा अभिमान वाढवण्यासाठी G20 सारखी जी शिखर सभा भरलेली होती, या शिखर परिषदेमध्ये देखील देशाचं नाव आणि देशातील ज्या प्रत्येक राज्यामधल्या कलाकृती होत्या, या कलाकृती G20च्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडल्या होत्या की सर्वगुण संपन्न भारत देश हा या ठिकाणी दाखवण्याचं काम खऱ्या अर्थाने मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला भेटतंय. आज निवडणूक आहेत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कोण काय भूमिका घेणार हे जरूर सांगितलं गेलं पाहिजे. परंतु खऱ्या अर्थाने आज भारतीय जनता पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता या ठिकाणी माननीय मोदी साहेबांचं लक्ष आहे आपकी बार 400 पार हा उद्दिष्ट घेऊन आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहात. पुन्हा एकदा आपण सर्व जमलेल्या माणसांचे मी बंधू भगिनींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. सांगितलेल्याप्रमाणे या ठिकाणी 4था मिनिट झालेला आहे, त्याकरता या ठिकाणी आवर्त घेतो. पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात. पुन्हा एकदा मी मनापासून आपल्या सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थाने अबकी बार 400 बार हे नारा घेऊन खऱ्या अर्थाने प्रत्येक कार्यकर्त्यांनी उद्याच्या 13 तारखेला आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी मतदान घडून धनुष्यबाणाचं मतदान, धनुष्यबाणावरती मतदान आहे. आणि मगाशी सर्व व्यक्तींनी सांगितलं तसं आता लोकसभेला धनुष्यबाण, विधानसभेला संजय वाकचौरे साहेब ऐकता ना तुम्ही? तुम्हाला आता लोकसभेला आम्ही मदत करतोय, भविष्यकाळात ती परतफेड झाली पाहिजे. आम्हाला सुद्धा ते जाणे परत माहिती तुम्हाला पण सांगणे. इकडे बाजीराव शेठ देखील बसलेले, त्यांना देखील सांगले. ह्या सर्व गोष्टी सांगत असताना जरूर अबकी बार 400 पार, अबकी बार, अबकी बार. जय श्रीराम, जय जय श्रीराम. धन्यवाद. आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो.
धन्यवाद.